दिव्यांगों की सेवा ईश्वर सेवा है, राष्ट्र सेवा है। इस बात को मद्देनजर रखते किशोर बोरकर बरसों बरस से ये सेवा करते आ रहे हैं। आज दिनांक 13 मार्च को उनकी संस्था ने अनेक दिव्यांगों को आवश्यक वस्तुएं प्रदान की। प्रस्तुत है क्षण चित्र। समाचार संकलन अशोक भाई जोशी। नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मी गजानन देवनाथ चिंचमलातपुरी. कशाकरिता आले? आम्ही आलो इथं वानखडे. कुठून आले? आपले याच्या सुगडीहून. बरं, कशा करता आले इथे? कुंभड आवाजात. इथे कशा करता आले? कानाला ऐकू येत नाही. कशा करिता आले इथे? ऐकू येत नाही. कायला आले इथे? इथे एस टी ना. बेहतरीन व्यवस्था की गई है। पत्रकारों के लिए मेरे डायफ पे लेफ्ट साइड पर उनके बैठने की व्यवस्था की गई है। तो मैं उनसे भी विनती करता हूं कि जो पत्रकार महोदय आए हुए हैं वे मंच के लेफ्ट साइड में उनके लिए आरक्षित जगह पर विराजमान हुए। और जो लोग बाहर खड़े हैं मैं उनसे विनती करता हूं कि थोड़े ही क्षणों में आज का ये कार्यक्रम शुरू होने जा रहा है, तो कृपया आकर। कारण तुम्हाला अधिकारी माहित आहे 8 बैठका घेतल्या का 2 कामी लागते। म्हणजे असं समजा एखाद्या अधिकाऱ्याला 8 वेळा जीव घातलं का तो 8व्या वेळा म्हणते आता जमलं बे बाबा। पहिल्या 8 वेळा म्हणते तो 8व्या वेळेस जीव दिला का आता जमलं म्हणते। तशा 8-9 बैठकी घेतल्या का मग तो याच्या अगोदर तो सचिव महाजन होता, एवढा बदमाश होता अभय महाजन। तो नागपूरचा होता, तो तिकडून करंट लागला होता त्याला तिकडला, एवढा बदमाश। 8 महिने मार मग बदलवले, ते भांगेला आणलं मी। आता आयुक्त त्याच्यापेक्षा बदमाश आहे तो पुरी। हा ते लय भारी आहे, त्याला आता बदलावं लागते। पहिले तर हे असे काय होतं या विभागात कोणी यायला तयार नाही आहे। पैसे नाही आहे ना याच्यात, पैसे कुठे भेटते याच्यात? कोणी हे कसं म्हणतं मेळघाटात कोण जो ग्रामसेवक दारू पिते त्याला पाठवून दे भाऊ। मग कुपोषण कायम। अशी हे दिव्यांग विभागाची अवस्था आहे। म्हणजे तुम्ही जर जिल्हा समाज कल्याणमध्ये किंवा एखाद्या महानगरपालिकेमध्ये कोणाला 4 दिला हो तर काही बऱ्यापैकी बरे असतात, जाधवकर आहे त्याच्यामधले चांगले, पण काही तर एवढे भारी असतात का काय मोठा वांदा आहे। आणि मग हे सगळं दिव्यांगत्व कमी करण्याचं काम सगळं चांगला कृत्रिम पाय दिला हे नाही। माझं म्हणणं असं आहे कि यहाँ कोई विषमता नहीं होना चाहिए। अमिताभ बच्चन का अगर पाय टूट गया, उसको अगर 5 लाख का अगर पैर बैठाते हो तो हमको 2 लाख का तो बिठाना पड़ेगा नहीं का? नहीं लक्षात नहीं आलं का तुमच्या? मी जर 5 लाखाचे कपडे घालतो तर मला वाटाले कम से कम 1 लाखाची वाटा लागल। नाही लक्षात आलं का तुमच्या? नाही आलं अजून? करता येईल बहुविकलांगामध्ये कसं कमी करता येईल? तुम्ही आम्ही काही बरे आहे, पण एका दिव्यांगाला 4 प्रकारचा दिव्यांग असतो। तो मूकबधीर पण असते तो करे। आणि मग अशा सगळ्या याच्यावर आता आपली टीम तयार झालेली आहे। याच्यामुळे ते आजार जास्त प्रमाणात होतं आणि वयाच्या 19-20 वर्षामध्ये ह्या सगळ्या तपासण्या करण्याचं काम भविष्यात आम्हाला करावं लागणार आहे। दिव्यांगत्व कमी करायचं असेल त्याच्यासाठी काम, ज्याचं दिव्यांगत्व आलं बाळ जन्माले तर त्याचं दिव्यांगत्व कमी करण्यासाठी काम केलं पाहिजे। अर्थात दोन्ही डोळे नाही आहे, पण त्याला कृत्रिम नेत्ररोपण होऊ शकतं। तर असे किती दिव्यांग आहे, अंध लोक आहे का ज्याच्यावर रोपण कृत्रिम नेत्ररोपण होऊ शकते, त्याची आकडेवारी काढणं सुरू आहे। ती एकदा आकडेवारी आली काय कार्यक्रम मग जर आम्ही पाहतोय मूकबधीर कसे निर्माण होतात, मूकबधीर होण्याचं कारण काय, हे सगळं जसं पोलिओ लस आली आणि पोलिओ लसीकरणामुळे लाखो दिव्यांगापासून बचावले। उनका हार्दिक स्वागत करता हूँ। और उसी तरह माननीय बच्चू भाऊ कड़ू, माननीय जिलाधिकारी साहब, माननीय निधि पांडे मैडम
थोड़ी क्षणों में यहाँ पर